नमस्कार बालमित्रांनो, प्रत्येकाला काही ना काहीतरी छंद असतोच। तुम्हालाही काहीतरी छंद असतीलच ना, जसे की चित्र काढायला, रांगोळी काढायला, पुस्तकं वाचायला, गोष्टी ऐकायला। तसेच अनेक गोष्टी ऐकायला एका मुलगीला आवडायचं आणि त्या मुलीची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे। आता त्या मुलीलाही चित्र काढायला आवडायचं, रांगोळी काढायला आवडायचं आणि हस्ताक्षर सुद्धा काढायला आवडायचं। पण त्या मुलीमध्ये एक अवगुण होता, ती मुलगी फार अबोल होती। ती कुणाशीही कधीही काही बोलायची नाही। अशाच एका अबोल मुलीची गोष्ट आपण मुग्धा लिहू लागली या पाठातून शिकणार आहोत। सुरुवातीला मुलांनो, मी पाठाचं वाचन करत करत तुम्हाला पाठामध्ये येणारे जोडाक्षर, समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, जोड शब्द येतील त्याचंही वाचन होईल आणि अर्थसुद्धा मी सांगेन। सर्व मुलांनी लक्षपूर्वक त्या गोष्टीचं वाचन आणि ऐकणं करायचं आहे। बघा, पाठाचं नाव आहे मुग्धा लिहू लागली। मुग्धाच्या शाळेत चित्रकला, रांगोळी, कथाकथन स्पर्धा झाल्या। आज शाळेत बक्षीस समारंभ होता। सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही आमंत्रण होतं। मुग्धा आणि तिचे आईबाबाही कार्यक्रमाला आलेले होते। त्यांनी मुग्धाच्या बाईंची भेट घेतली। काय म्हणते आमची मुग्धा? आईने बाईंना विचारलं। अभ्यासात हुशार आहे, चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावले, पण ती जास्त बोलत नाही, घरी अशीच वागते का? बाई म्हणाल्या। हो, आई नाराजीच्या स्वरात आईनं उत्तर दिलं। तेवढ्यात प्रमुख पाहुणे आले। जो तो आपापल्या जागेवर जाऊन बसला। मुग्धा व तिचे आईबाबाही खुर्चीत जाऊन बसले। बाई कार्यक्रमाच्या पुढील तयारीला लागल्या। बघा मुलांनो, इथपर्यंत मी वाचन केलंय। या वाचनामध्ये काही समानार्थी शब्द आले आहेत, ते कोणते ते पाहूया। समारंभ, समारंभ याचा अर्थ कार्यक्रम। त्यानंतर आहे स्वर। स्वर म्हणजे आवाज। पाहुणे म्हणून एक प्रसिद्ध लेखक आले होते। बाईंनी त्यांचे स्वागत केले। शाळेतील शिक्षिका जाधवबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली। बक्षिसे देण्याचा कार्यक्रम पार पडला। प्रमुख पाहुण्यांनी भाषणास सुरुवात केली। प्रथम त्यांनी बक्षीस मिळवणाऱ्या मुलांचे अभिनंदन केलं। नंतर बक्षीस न मिळणाऱ्या मुलांचं कौतुकही केलं। बक्षीस मिळवलेल्यामध्ये मुग्धाचाही नंबर होता। मुग्धा मन लावून प्रमुख पाहुण्यांचं भाषण ऐकू लागली। पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या। सर्व मुले पोट धरून हसली। नंतर ते स्वतः लेखक कसे झाले हे त्यांनी सांगितले। पहा, इथपर्यंतच्या वाचनामध्ये जोड शब्द आलेला आहे। तो जोड शब्द कोणता पहा? गमती जमती। त्यानंतर एक वाक्यप्रचार सुद्धा आलेला आहे। कोणता पहा? पोट धरून हसणे। आता पोट धरून हसणे म्हणजेच खूप खूप हसणे। आता गमती जमती हा जोड शब्द आलेला आहे। याच पद्धतीने आणखी काही जोड शब्द किंवा वाक्यप्रचार, समानार्थी शब्द जे काय या पाठामध्ये येतील त्याकडे तुम्ही लक्षपूर्वक पहा। आता यापुढील वाचन पहा। त्यानंतर काय घडलं? लेखक म्हणाले, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता, मात्र मी फार अबोल होतो। मी कोणाशीही जास्त बोलत नसे। रोज ज्या गोष्टी घडायच्या त्या मी माझ्या वहीत लिहून काढायचो। अगदी बारीक सारीक गोष्टी मी त्यात लिहित असे। दिवसभर झालेल्या गोष्टी आठवून आठवून मी वहीत रोज रात्री लिहून काढत असे। मला तो छंदच लागला होता। रोज वहीत लिहिल्याशिवाय मला झोप येत नसे। उठल्यापासून झोपेपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी स्वतः केल्या, नित्यक्रम सोडून ज्या ज्या गोष्टी माझ्या नजरेत आल्या
त्या सर्व मी लिहू लागलो. त्यामुळे माझी निरीक्षण शक्ती वाढली, स्मरणशक्ती वाढली आणि शब्दसंपत्तीही वाढली. छोटे छोटे प्रसंग म्हणजेच उदाहरणार्थ शाळेतल्या घटना, बागेतल्या चिंचा, बोरे, हळूच कोणाच्याही नकळत काढणे, लहान सहान खोड्या, माझ्या हातून घडलेल्या चुका, ताईशी भांडण, मार चुकवण्यासाठी केलेला अभिनय, सहलीची मजा, विनोदी प्रसंग, अचानक उद्भवलेलं संकट, अशा अनेक गोष्टी मी वहीवर उतरवू लागलो. पुढे मला काही कल्पना सुचू लागल्या. घडलेल्या प्रसंगावरून मी कविता, कथा लिहू लागलो. माझ्या शाळेतील शिक्षकांना दाखवू लागलो. ते माझं कौतुक करू लागले. त्यांच्यामुळे मला प्रोत्साहन मिळत गेलं. बघा मुलांनो, इथपर्यंतच्या वाचनामध्ये समानार्थी शब्द आलेले आहेत. कोणते सांगा बरं? बरोबर, कोणता शब्द आहे बघा? छंद. छंद याचा अर्थ काय? आवड. छंद म्हणजेच काय? आवड. त्यानंतर पहा अबोल. अबोल या शब्दासाठी अर्थ आहे कमी बोलणारा. त्यानंतर पहा जोड शब्द कोणता आलेला आहे सांगा बरं? बरोबर, बारीक सारीक. बारीक सारीक, जसं गमती जमती तसेच बारीक सारीक हा जोड शब्द इथे आलेला आहे. त्यानंतर पहा अनेक जोड शब्द, अनेक समानार्थी शब्द आलेला आहे. नित्य. नित्य म्हणजे नियमित, दररोज असा त्याचा अर्थ येतो. त्यानंतर काही शब्द आलेत पहा. निरीक्षण शक्ती, स्मरणशक्ती, शब्दसंपत्ती. आता निरीक्षण शक्ती म्हणजे काय? आपण एखादं चित्र असेल, एखादा प्रसंग असेल, आपण लक्षपूर्वक पाहतो. लक्षपूर्वक पाहण्याच्या त्या कृतीलाच निरीक्षण शक्ती असे म्हणतात. यानंतर स्मरणशक्ती म्हणजे काय? स्मरण याचा अर्थ काय? लक्षात ठेवणे. सगळ्याच गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. लक्षात ठेवण्याच्या क्षमतेलाच स्मरणशक्ती असे म्हणतात. यानंतर पहा शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती म्हणजेच नवनवीन शब्द आपल्याला शिकायला मिळतात, त्यालाच शब्दसंपत्ती म्हणतात. यानंतर पहा अभिनय म्हणजे काय? पहा अभिनय याचा अर्थ आहे हावभाव. हावभाव करत मनातला भाव व्यक्त करणे यालाच अभिनय असं म्हणतात. आता बघा आपण यानंतर पुढचा उरलेला भाग वाचन करणार आहोत. लक्षपूर्वक सर्वांनी पाहायचं आहे आणि ऐकायचंही आहे. थोडा मोठा झाल्यावर दैनिकात, मासिकात लिखाण प्रसिद्ध होऊ लागलं. लिखाण करता करता माझ्या असं लक्षात आलं की मी सर्वांशी छान गप्पा मारू शकतो आणि मी सर्वांशी बोलू लागलो. विशेष म्हणजे सर्वांशी गप्पा मारल्यानं लिखाणासाठी मला विषय सुचत गेले. माझे काका एकदा मला म्हणाले, हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय. बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचण्यानं माझ्यात परिवर्तन घडत गेलं. माझ्या आयुष्याला एक वेगळंच वळण लागलं आणि मी एक साहित्यिक झालो. आता मुलांनो पहा, एवढ्या वाचनामध्ये एक शब्द, नवीन शब्द आलेला आहे, घुम्या. घुम्याचा अर्थ काय असेल पहा सांगा बरं? घुम्याचा अर्थ काय असेल? याच पाठामध्ये त्याचा अर्थ आलेला आहे. बरोबर, काय आहे? अबोल. अबोल आणि घुम्या याचा अर्थ एकच आहे, कमी बोलणारा किंवा कमी बोलणारी. त्यानंतर पहा नवीन दोन शब्द आहेत, दैनिक आणि मासिक. तुमच्या घरी
दररोज वर्तमानपत्र येत असतील, त्या वर्तमानपत्र येत असतात त्यांनाच दैनिक असं म्हणतात. आणि काही वेळेला एखादं मासिक येत असेल, उदाहरणार्थ जीवन शिक्षण नावाचे एक मासिक येत असेल, तर ते महिन्यातून प्रसिद्ध होत असतं, त्याला मासिक असं म्हणतात. यानंतर पहा कुठला शब्द आहे, परिवर्तन. परिवर्तन याचा अर्थ काय आहे, कोण सांगेल? परिवर्तन म्हणजेच बदल. आता यानंतर आपण पुढचं वाचन करणार आहोत. पहा काय झालं असेल. आता पाहुण्यांचे भाषण ऐकून मुग्धा अगदी मुग्ध झाली. तिने मनाशी निश्चय केला, आपणही रोज लिहायचं. नेमका हाच विचार तिच्या आईबाबांच्याही मनात आला. नुकतीच बाबांनी नवीन वर्षाची एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली होती. अजून ती कोरीच होती. मुग्धाने मनाशी पक्के ठरवले, नवीन वर्षाचा संकल्प केला की रोज काहीतरी लिहायचंच. दुसऱ्या दिवसापासून तिने लिखाणाला सुरुवात केली. रोजच्या रोज तिच्या डायरीची पाने भरू लागली. आजीचं वर्णन, बाबांचं अभ्यास घेणं, भाऊशी भांडण, मैत्रिणीचा वाढदिवस, आईची माया, तिच्या शिक्षिका, सुट्टीचा दिवस, अशा अनेक विषयांचं लेखन डायरीच्या कागदावर झरझर उतरू लागलं. एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की तीही कागदावर उतरू लागली. त्यामुळे तिची चूकही तिला कळायला लागली. आपोआप आईबाबांशी, भावाशी सुसंवाद घडू लागले. मुग्धाची अबोलकळी फुलायला लागली आणि गप्प गप्प राहणारी मुग्धा मोकळेपणाने बोलू लागली, लिहू लागली. पहा बरं मुलांनो, इथंपर्यंतचं वाचन झाल्यानंतर हा पाठ इथं संपलाय. पण या पाठामध्ये आता आपण शेवटचा जो भाग घेतला त्यामध्ये नवीन नवीन शब्द आलेले आहेत, वाक्यप्रचार आलेले आहेत. त्यामध्ये वाक्यप्रचार कोणता आहे पहा, निश्चय करणे. याचाच अर्थ पक्के ठरवणे, संकल्प करणे असा होतोय. निश्चय करणे म्हणजेच मनाशी पक्के ठरवणे, संकल्प करणे, या सर्वांचा अर्थ एकच आहे. त्यानंतर आणखीन एक शब्द आहे पहा, डायरी. डायरी म्हणजेच काय, रोजनिशी. आता पहा त्यानंतर कुठला शब्द आला असेल, लक्षात येते का पहा तुमच्या, झरझर. झरझर यासारखे आणखीन काही शब्द तुम्हाला शोधायचे आहेत, जसे की गरगर, भरभर असे शब्द तुम्ही शोधून तुमच्या वहीत लिहायचे आहेत. मुलांनो, आता यानंतर या पाठाखालील स्वाध्याय पाहूया. पहिला प्रश्न बघा, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला आहे अ प्रश्न आहे, मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता? सांगा बरं याचं उत्तर काय असेल? बरोबर, अगदी बरोबर, मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता. यानंतर आ प्रश्न आहे, समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते? काय असेल उत्तर? बरोबर, समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक आले होते. मुलांनो, याखालील ई हे दोन प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. प्रश्न दुसरा, कोण कोणास म्हणाले? अ आहे, चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावले, पण ती जास्त बोलत नाही. कोण कोणास म्हणाले असतील? सांगा बरं. चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावले, पण ती जास्त बोलत नाही असं बाईंनी मुग्धाच्या आईबाबांना म्हटलेलं आहे. हा प्रश्न आहे, मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता, असे कोण कोणास म्हणाले? मला
पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता असे लेखक सर्व समारंभातील लोकांना म्हणाले. त्यानंतर ई आणि ई प्रश्न जो आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. प्रश्न तिसरा आहे, कंसात दिलेल्या शब्दापैकी योग्य शब्द निवडून वाक्ये लिहा. कंसामध्ये कोणते शब्द आहेत पहा. संकल्प, अबोल, परिवर्तन, मुग्ध, मनाशी, गमती जमती. त्यामधील पहिला प्रश्न आहे अ प्रश्न, पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या टिंबटिंब सांगितल्या. आता इथं काय उत्तर येईल पहा, सांगा बरं. बरोबर, पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या गमती जमती सांगितल्या. इथं शब्द येणार आहे गमती जमती. त्यानंतर आ प्रश्न आहे, बोलण्यानं, लिहिण्यानं, वाचण्यानं माझ्यात टिंबटिंब घडत गेलं. काय येणार इथं बघा, परिवर्तन. बरोबर, कोणता शब्द येणार आहे, परिवर्तन हा शब्द येणार आहे. त्यानंतर खालील ई आणि उ हे तिन्ही प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. प्रश्न चौथा, खालील शब्दांना जोडून शब्द लिहा. प्रश्न चौथा, खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा. उदाहरणार्थ आहे गमती जमती. आता जोडून येणारे शब्द म्हणजेच जोड शब्द. जसे की बघा अ प्रश्न आहे बारीक, याला येणार शब्द सारीक. आपण मगाशच्या पाठामध्ये पाहिलो की बारीक सारीक. तसेच दुसरा आहे आ जिकडे, जिकडेला कोणता शब्द येईल सांगा, तिकडे. बरोबर, जिकडे तिकडे. यानंतर ई प्रश्न आहे काटे. आता काटेला कोणता शब्द येईल, बरोबर, काटे कुटे असा जोडशब्द येईल. यानंतर ई, उ आणि उ हे तिन्ही प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत. यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा, खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर किंवा शब्द लावून नवीन शब्द तयार करा. उदाहरणार्थ बोल, अबोल. आता कंसामध्ये शब्द काय दिलेत पहा, सु, गैर, अ. आता हे तिन्ही अक्षरांचा वापर करून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. अ प्रश्न आहे संवाद. संवाद या शब्दासाठी कोणता शब्द तयार होईल, सु लावला तर सुसंवाद हा शब्द तयार होईल. शब्द तयार करत असताना योग्य आणि अर्थपूर्ण शब्द बनवला पाहिजे, याकडे लक्ष द्या. आ प्रश्न आहे हजर. हजर या शब्दासाठी सुहजर, गैरहजर, अहजर. पहा बरं, योग्य आणि अर्थपूर्ण शब्द कोणता होईल, गैर हा शब्द लावल्यानंतर गैरहजर हा शब्द तयार होईल. त्यानंतर ई प्रश्न आहे, शब्द आहे न्याय. न्याय या शब्दासाठी सु लावला तर सुन्याय होईल. त्यानंतर गैरन्याय, अन्याय. आता कोणता शब्द तयार होईल, अ लावला तर अन्याय हा योग्य शब्द तयार होईल. म्हणून अन्याय हा शब्द बरोबर येईल. पहा मुलांनो, यासारखेच आणखीन काही शब्द तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 6वा, लक्षपूर्वक वाचायचा आहे, लक्ष ठेवायचे. एकाच शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावली की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात. त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो. उदाहरणार्थ संवाद या शब्दापासून सुसंवाद आणि विसंवाद असे विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात. आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा. त्यासाठी सु, अ, कु ही अक्षरे वापरा. आता अ प्रश्न त्यांनी सोडवून दाखवलाय,
पहा काय आहे, स्पष्ट या शब्दाला अ अक्षर लावल्यानंतर कोणता शब्द तयार झाला, अस्पष्ट. सु अक्षर लावल्यानंतर शब्द तयार होतो सुस्पष्ट. त्यानंतर पहा आ प्रश्न. आ प्रश्नामध्ये शब्द आहे प्रसिद्ध. प्रसिद्ध या शब्दाच्या अगोदर आपण सु लावला तर सुप्रसिद्ध. त्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द कु लावला तर कुप्रसिद्ध असा शब्द तयार होतो आणि हे दोन्ही विरुद्धार्थी शब्द तयार होतात. आता ई प्रश्न आहे तो तुम्ही सोडवायचा आहे. त्यामध्ये सु अ कु यामध्ये योग्य अक्षर वापरून विरुद्धार्थाचे शब्द तयार करायचे आहेत. प्रश्न 7वा, खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा. अ पक्के, आ संपत्ती. आता यामध्ये काय केले पहा, पक्के या शब्दामध्ये त्याच अक्षराला तेच अक्षर जोडले, म्हणजेच क ला क जोडला की क असा शब्द तयार होतो. तसंच आ प्रश्नामध्ये संपत्ती अर्ध्या त ला पूर्ण त जोडल्यानंतर त असा शब्द तयार होतो. अशासारखेच आणखीन काही शब्द तुम्हाला या पाठामधून शोधून लिहायचे आहेत. त्यानंतर प्रश्न 8वा आहे, खालील शब्द पहा तसेच लिहा. आता या प्रश्नामध्ये बघा किती सोपं काम आहे की तुम्हाला शब्द पाहायचे आहेत आणि तसेच अगदी तसेच लिहायचे आहेत. मुलांनो, या पाठाखाली दिलेले जे उपक्रम आणि प्रकल्प आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे.